नमस्कार मित्रांनो, इन्फिनिटी स्पर्धा परीक्षा अकॅडमीच्या या युट्यूब चॅनलवर तुम्हा सर्वांचे स्वागत आहे। आज आपण पाहणार आहोत ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट या पदाविषयीची संपूर्ण माहिती पाहणार आहोत। याच्या रिक्त जागा, याचं प्रमोशन कसं होतं, वेतन किती असतं, भत्ते काय, सुविधा काय, या सर्व गोष्टी आपण आजच्या या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। म्हणून तुम्ही हा व्हिडिओ शेवटपर्यंत पूर्ण बघा आणि अशाच माहितीपूर्ण व्हिडिओसाठी या चॅनलला सबस्क्राइब देखील करून ठेवा। तसेच ज्यांना आपली रेल्वे भरतीची बॅच जॉईन करायची असेल, रविकांत वर्मा सरांची बॅच आहे ती देखील तुम्ही जॉईन करू शकतात। अधिक माहितीसाठी या दिलेल्या नंबरवर तुम्ही संपर्क साधा। आता आपण जाऊया रिक्त जागा। बघा, ज्युनियर अकाउंट असिस्ट कम टायपिस्ट याच्या 1507 जागा रिक्त आहेत। पण जर आपण मुंबई रिजनच्या जागा पाहिल्या, आरआरबी मुंबईच्या जर पाहिल्या, कारण की मुंबईमध्ये दोन रेल्वे येतात ना, सेंट्रल आणि वेस्टर्न रेल्वे, तर याच्यामध्ये सेंट्रल रेल्वेच्या 4 जागा ओपनच्या, 9 जागा एससीच्या, 1 जागा एसटीची, ओबीसीच्या 10 जागा, ईडब्ल्यूच्या 3 जागा, अशा 27 प्लस 5 जागा या माजी सैनिकांसाठी राखीव आहेत। जर आपण वेस्टर्न रेल्वेचं पाहिलं तर 25 जागा ओपन साठी आहेत, 9 जागा एससी, 5 जागा एसटी, 16 जागा ओबीसी, 6 जागा ईडब्ल्यूएस आणि अशा 61 जागा आहेत मित्रांनो। आणि या एक्स सर्व्हिसमॅनच्या 6 जागा आहेत। तर या दोन्हींना तुम्ही अप्लाय करू शकतात, कारण की एकाच आरआरबीच्या अंडर हे दोन्ही येतात, म्हणून तुम्ही हे दोन्ही ठिकाणी अप्लाय करू शकतात। म्हणून तुम्हाला काही प्रॉब्लेम नाही, खूप चांगल्या अशा जागा आहेत ऍज कम्पेअर टू बाकीच्या आरआरबी पाहिल्या तर। ओके, या झाल्या रिक्त जागा। पुढचं पगार किती असतो बघा, यांची लेवल असते 5, बेसिक पे भेटतं 29,200। या 29,200 वर 50% तुम्हाला काय भेटतो, महागाई भत्ता भेटतो, ज्याच्यामुळे तुमचं वेतन होऊन जातं 14,600। तुम्ही जर एक्स सिटी मध्ये असाल, जसं मुंबई पुण्यासारख्या सिटी मध्ये असाल, तर तुम्हाला 8,760 रुपये हे हाऊस रेंट अलाउन्स भेटतो। वाय सिटी मध्ये असाल तर 5,840 भेटतो। ट्रॅव्हलिंग अलाउन्स हा 5,400 आणि ट्रॅव्हलिंग अलाउन्स 2700 असा भेटतो एक्स आणि वाय सिटी नुसार। तसंच तुमची एनपीएच ची कपात केली जाते, 4,380 रुपये एवढे कपात केली जाते। जर तुमचा एकूण ग्रॉस सॅलरी पाहिली तर ती असते 57,960 रुपये, ज्याच्यात तुमचे इन हँड पगार भेटतो तुम्हाला 53,580 रुपये। खूप चांगला असा पगार आहे। वाय सिटी मध्ये तुमचा पगार असतो 52,340 रुपये आणि इन हँड तुमचा पगार असतो 47,790 रुपये, हे वाय सिटीज मध्ये आलं तुम्हाला लक्षात। तर हा पगार असतो त्यांचा। कामाचे जर स्वरूप पाहिले तर डिपार्टमेंट ऑफ अकाउंट्स आणि फायनान्स मध्ये या विभागात तुमचं काम असतं। हा ऑफिस जॉब आहे, हा डेस्क जॉब आहे। याच्यात सुट्ट्या खूप असतात, शनिवार रविवार तर तुम्हाला सुट्टी भेटते, तसेच तुम्हाला नॅशनल हॉलिडेज भेटून जातात, तसेच तुम्ही काही सुट्ट्या घेऊ शकता, ज्याच्याविषयी आपण माहिती पुढे पाहणारच आहोत। फक्त डे ड्युटी असते, नाईट ड्युटी नसते। आणि महिलांसाठीची सर्वात बेस्ट पोस्ट याला आपण जे आहे तर ती म्हणू शकतो। पण याला टायपिंग टेस्ट द्यावी लागते, हेही लक्षात घ्या। टायपिंग सर्टिफिकेट असलंच पाहिजे असं काही नाही, आणि टायपिंग सर्टिफिकेट विषयी ते आपल्याकडनं माहितीच घेत नाही, कारण की त्यांनाच माहिती आहे की यांनी कशा पद्धतीने जुगाड करून सर्टिफिकेट काढलेले आहेत। मग ते तेच म्हणतात की काही सर्टिफिकेटची गरज नाही, डायरेक्ट आम्हाला टायपिंगची टेस्ट द्या। एक्स आणि वाय शहरात तुमची पोस्टिंग असते। फक्त युनिफॉर्म नसतो, यांना युनिफॉर्म नसतो, तुम्ही फॉर्मल्स वगैरे कोणतेही घालून जाऊ शकतात। सुविधा जर पाहिला, यांना घर भेटतं टाईप 3चं, जे 1 BHK टाईपचं असतं। रेल्वे हॉस्पिटलचा ऍक्सेस भेटतो तुम्हाला आणि तुमच्या फॅमिलीला रेल्वेचं ग्राउंड वापरू शकतात। तसेच मुलांच्या शिक्षणासाठी रेल्वेकडून 33,750 रुपयांचा अलाउन्स भेटतो। 17,000 पेक्षा जास्त रुपये तुम्हाला दिवाळी बोनस भेटतो। तसेच तुम्हाला थर्ड एसीचा एक पास भेटतो वर्षाला, तुम्ही थर्ड एसी मधून कोच मधून जे आहे तर ते प्रवास करू शकतात। सुट्ट्या किती मिळतात, लिव्ह ऑन ऍव्हरेज पे 30 सुट्ट्या असतात, लिव्ह ऑन हाफ ऍव्हरेज पे 20 सुट्ट्या असतात, कॅज्युअल लिव्ह या 10 असतात आणि नॅशनल हॉलिडे जवळपास 16 असतात। तर एवढ्या सर्व सुट्ट्या तुम्हाला ज्या आहेत तर ते इथं मिळत असतात। बदली रेल्वे प्रशासन दर 3 ते 4 वर्षांनी बदली करत असते वेगवेगळ्या डिपार्टमेंटमध्ये, तेव्हा तुमची बदली होऊ शकते, तेव्हा तुम्ही विनंतीचा अर्ज टाकू शकतात। तसेच तुमची 5 वर्ष पूर्ण झाल्यानंतर देखील तुमची बदली होऊन जाते। तसेच जर तुमच्या जागी दुसरा कॅन्डिडेट यायला तयार असेल, म्हणजे समजा तो दुसऱ्या इकडे आणि तुम्हाला इकडे पाहिजे, तर ते म्युच्युअलने होऊ शकतं। तसेच तुमच्या पती पत्नीचं कारण पुढे करून किंवा मॅटर्निटीचं कारण पुढे करून जे आहे तरी तुम्हाला तुमची बदली जी आहे तर ती होऊ शकते। तर या बदलीचं देखील खूप चान्सेस आहेत। प्रमोशन कसं होतं बघा, जेव्हा तुम्ही जॉईन होतात तर तुम्ही जॉईन होतात ज्युनियर अकाउंटंट असिस्टंट कम टायपिस्ट या पदावर जॉईन होतात। 3 वर्षानंतर तुमची एक परीक्षा होते, तर ते परीक्षा जर तुम्ही पास झाले तर तुम्ही अकाउंट असिस्टंट होऊन जातात। त्याच्यानंतर तुमच्या सर्व्हिसला जर इथून 5 वर्ष पूर्ण झाले तर आणखी एक परीक्षा असते,
तेव्हा तुम्ही सिनियर सेक्शनल ऑफिसर जे आहेत तर ते होऊन जातात. त्याच्यानंतर आणखी तुमचं प्रमोशन एक्झाम वगैरे काय असेल तर तुम्ही असिस्टंट डिव्हिजनल फायनान्स मॅनेजर होऊ शकतात. त्याच्यानंतर देखील तुमचं प्रमोशन होऊ शकतं डिव्हिजनल फायनान्स मॅनेजर या पदावर. आणि जर तुम्ही सर्व्हिसला फार कमी वयात लागले असाल तर तुम्ही सर्वोच्च याच्यावर जाऊ शकतात, सिनियर डिव्हिजनल फायनान्स मॅनेजर या पदावर देखील जाऊ शकतात. म्हणजे या पदाला जर तुम्ही जॉईन केलं तर तुम्हाला प्रमोशनच्या देखील खूप चांगल्या अशा संधी इथं भेटत असतात. तर अशा पद्धतीने या पदाविषयी संपूर्ण माहिती जी आहे तर ते आपण पाहिलेले. आय होप तुम्हाला आजचा व्हिडिओ आवडला असेल. भेटूया आता आपण पुढील व्हिडिओमध्ये. तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, धन्यवाद.